स्वागत. आज आपण मायोपिया म्हणजेच निकट दृष्टीदोषावर बोलणार आहोत. नमस्कार. आपल्याकडे नेत्रविज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातले काही महत्वाचे मुद्दे आहेत. तर विचार केला की पॅरामेडिकल परीक्षेच्या तयारीसाठी मायोपियाबद्दलची जी गरजेची माहिती आहे ती सोप्या भाषेत समजून घेऊया. अगदी. मायोपिया म्हणजे काय, त्याचे मुख्य प्रकार कोणते आणि त्यांच्यातला फरक का महत्वाचा आहे हे पण बघू. मग लक्षणं, उपचार, पर्याय या सगळ्यावर बोलूया. हो. चला तर मग सुरुवात करूया. तर अगदी बेसिक मायोपिया म्हणजे काय आणि असं होतं का, म्हणजे सोप्या शब्दात दूरचं अस्पष्ट दिसतं, बरोबर? बरोबर. याचं कारण म्हणजे असं की डोळ्यात प्रकाशकिरण शिरतात ते दृष्टीपटलावर म्हणजे रेटिनावर एकत्र यायला हवेत. पण मायोपियामध्ये ते रेटिनाच्या थोडं पुढे एकत्र येतात. त्यामुळे मग दूरची वस्तू फोकसमध्ये राहत नाही. अच्छा. आणि याचे प्रकार कसे ठरवतात? म्हणजे कारणानुसार काही वेगळेपण आहे का यात? हो, आहेत ना. मुख्यत्वे 2 कारणं असतात. पहिलं म्हणजे ॲक्सियल मायोपिया. यात काय होतं की डोळ्याची लांबी वाढते, नेत्रगोलक थोडा लांबट होतो. ओके. सगळ्यात कॉमन प्रकार आहे. आणि दुसरा कर्वेच्युरल मायोपिया, ज्यात डोळ्याची जी बाहुली आहे, कॉर्निया किंवा मग आतली लेन्स, त्याची वक्रता वाढलेली असते, म्हणजे तो जास्त गोलाकार असतो. इतरही कारणं आहेत, पण ही 2 मुख्य. आणि तीव्रतेनुसार पण याचं वर्गीकरण करतात ना, म्हणजे लो पॉवर, हाय पॉवर असं काहीतरी? हो, बरोबर. अमेरिकन ऑप्टोमेट्रिक असोसिएशननुसार एक ढोबळ वर्गीकरण आहे. साधारणपणे -3 डायोप्टर म्हणजे डी पर्यंत असेल तर लो मायोपिया म्हणतात. अच्छा. मग -3 ते -6 डी पर्यंत मध्यम, आणि -6 डी पेक्षा जास्त नंबर असेल तर त्याला हाय मायोपिया समजलं जातं. बरं. ही तीव्रता महत्वाची ठरते असेल उपचारांसाठी? हो, नक्कीच. उपचारांचे पर्याय निवडताना याचा विचार करावा लागतो. आता क्लिनिकल प्रकारांवर येऊया. म्हणजे व्यवहारात कोणते प्रकार जास्त दिसतात आणि कोणता प्रकार जास्त काळजी करण्यासारखा असतो. परीक्षेसाठी हा फरक महत्वाचा वाटतोय. अगदी बरोबर. सगळ्यात जास्त आढळणारा प्रकार म्हणजे सिंपल किंवा डेव्हलपमेंटल मायोपिया. हा साधारणपणे शाळेत जायच्या वयात म्हणजे 8 ते 12 वर्षांच्या दरम्यान वाढायला लागतो आणि सहसा -6 डीच्या आतच असतो. ओके. याला खरं तर डोळ्याच्या सामान्य वाढीतला एक फरक मानतात. म्हणजे हा काही आजार नाही, थोडाफार अनुवंशिकतेचा परिणाम असू शकतो. आणि दुसरा कोणता प्रकार? दुसरा आणि जो जास्त गंभीर मानला जातो तो म्हणजे पॅथॉलॉजिकल किंवा डिजेनरेटिव्ह मायोपिया. पॅथॉलॉजिकल? हो, हा तसा कमी आढळतो पण जास्त गंभीर असतो. यात पॉवर -6 डी पेक्षा खूप जास्त असू शकते आणि ती वेगाने वाढते पण. अरे बापरे. महत्वाचं म्हणजे या डोळ्याच्या आतल्या नाजूक भागांना, विशेषतः रेटिनाला कायमचं नुकसान पोहोचू शकतं. यात अनुवंशिकता बरीच कारणीभूत असते. अच्छा. याशिवाय जन्मजात म्हणजे अगदी जन्मापासून असलेला आणि अक्वायर्ड म्हणजे नंतर इतर कारणांनी झालेला असेही प्रकार आहेत. म्हणजे सिंपल आणि पॅथॉलॉजिकल यामधला फरक ओळखणं खूप महत्वाचं आहे. लक्षणांमध्ये काय फरक जाणवतो यांच्या? सिंपल मायोपिया असेल तर मुख्य तक्रार हीच असते की दूरचं अस्पष्ट दिसतंय. कधीकधी डोळ्यांवर ताण येतो, डोकं दुखतं. तपासणी केली तर डोळा साधारणपणे नॉर्मल दिसतो. पण पॅथॉलॉजिकल मायोपियामध्ये दृष्टी खूप कमी झालेली असते. कधीकधी डोळ्यासमोर असे काळे तरंगणारे ठिपके दिसू लागतात. त्याला म्युस्के वोलिटॅन्टिस म्हणतात. अच्छा. तपासणीत डोळा नेहमीपेक्षा मोठा दिसतो आणि रेटिनामध्ये डिजनरेटिव्ह बदल स्पष्ट दिसतात. हे धोक्याचे संकेत आहेत. आणि जर पॅथॉलॉजिकल मायोपिया असेल किंवा हाय मायोपियावर उपचार नाही घेतले तर काय गंभीर धोके असू शकतात? कॉम्प्लिकेशन्स काय असतात? यात सगळ्यात मोठा धोका म्हणजे रेटिनल डिटॅचमेंट, म्हणजे डोळ्याचा पडदा सरकणे. अरे देवा. यामुळे दृष्टी कायमची जाऊ शकते. त्याशिवाय मोतीबिंदू लवकर होऊ शकतो. डोळ्याच्या आतल्या भागात म्हणजे विट्रियस किंवा कोरोइडमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. आणि प्रायमरी ओपन अँगल ग्लॉकोमा नावाचा जो काचबिंदूचा प्रकार आहे त्याचाही धोका वाढतो. त्यामुळे नियमित डोळे तपासणी खूप गरजेची आहे, विशेषतः हाय मायोपिया असेल तर. हे धोके लक्षात घेतले तर मग उपचाराचे पर्याय काय काय आहेत? सगळ्यात पहिला सुरक्षित आणि सोपा उपाय म्हणजे ऑप्टिकल करेक्शन, म्हणजे दृष्टी सुधारण्यासाठी लेन्स वापरणे. म्हणजे चष्मा? हो, अवतल म्हणजे कॉन्केव्ह लेन्स वापरतात. चष्मा हा सर्वात कॉमन आणि सुरक्षित पर्याय आहे. आणि कॉन्टॅक्ट लेन्स? कॉन्टॅक्ट लेन्स पण एक चांगला पर्याय आहेत, विशेषतः जास्त नंबर असेल किंवा मग खेळताना वगैरे सोयीस्कर वाटतात. आणि शस्त्रक्रियेबद्दल काय? हल्ली लॅसिक वगैरे खूप ऐकतो आपण. हो, शस्त्रक्रिया हा एक लोकप्रिय पर्याय बनला आहे,
ज्यांना चष्मा किंवा लेन्स नको असतात त्यांच्यासाठी. यात मुख्यत्वे कॉर्नियावर आधारित प्रक्रिया आहेत. जसं की लायसेक म्हणजे लेझरने कॉर्नियाचा आकार बदलून नंबर कमी करतात. ही सध्या साधारण -8D पर्यंतच्या मायोपियासाठी बरीच वापरली जाते. ओके. मग रिलॅक्स स्माईल आणि PRK या पण लेझर प्रक्रियाच आहेत, थोड्या वेगळ्या टेक्निकच्या. अनेक अर्थोकॅरेटॉलॉजी म्हणून पण आहे. ती शस्त्रक्रिया नाहीये, पण त्यात रात्री झोपताना विशिष्ट हार्ड कॉन्टॅक्ट लेन्स घालतात, ज्यामुळे कॉर्नियाचा आकार तात्पुरता बदलतो. अच्छा. आणि खूप जास्त नंबर असेल तर, म्हणजे -8D पेक्षा पण जास्त? हो, जर मायोपिया खूप जास्त असेल, म्हणजे समजा 8D किंवा काही वेळा 12D असेल, तर लेन्स आधारित शस्त्रक्रियांचा विचार केला जातो. त्या कशा असतात? त्यात एक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह लेन्स एक्सचेंज RLE, ज्यात डोळ्याचे नैसर्गिक लेन्स काढून कृत्रिम लेन्स टाकतात. बरं. किंवा मग इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्स ICRA-PRL, ज्यात डोळ्यात कॉर्निया आणि नैसर्गिक लेन्सच्या मध्ये एक अतिरिक्त लेन्स बसवतात. बरं. आणि आहार किंवा डोळ्यांची स्वच्छता याचा काही उपयोग होतो? संतुलित आहार आणि डोळ्यांची योग्य काळजी घेणं, म्हणजे वाचताना योग्य प्रकाश, योग्य अंतर ठेवणं, हे नेहमीच चांगलं. पण त्याने मायोपिया कमी होतो किंवा थांबतो याचा ठोस पुरावा आपल्या स्रोतांमध्ये तरी दिसत नाही. अच्छा. पण हो, जर पॅथॉलॉजिकल मायोपिया असेल तर अनुवंशिकतेचा भाग बघता, फॅमिली हिस्ट्री वगैरे असेल तर अनुवंशिक समुपदेशन महत्वाचं ठरू शकतं. तर परीक्षेसाठी लक्षात ठेवायचे महत्वाचे मुद्दे म्हणजे मायोपिया म्हणजे दूरचं अस्पष्ट दिसणं. सिंपल आणि पॅथॉलॉजिकल हे 2 मुख्य क्लिनिकल प्रकार आणि त्यांच्यातला फरक महत्वाचा आहे. उपचार पर्यायांमध्ये चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स आणि गरजेनुसार लेसिक सारख्या शस्त्रक्रिया येतात. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपल्या स्रोतांमध्ये जरी असं थेट म्हटलेलं नसलं की जवळचं काम जास्त केल्याने मायोपिया वाढतो, तरी आजकाल स्क्रीन टाईम खूप वाढलाय लहान मुलांमध्ये पण. हो, हे खरंय. तर या बदललेल्या जीवनशैलीचा, विशेषतः मुलांमधल्या सिंपल मायोपियाच्या प्रमाणावर आणि त्याच्या व्यवस्थापनावर भविष्यात काय परिणाम होऊ शकतो यावर नक्कीच अधिक लक्ष द्यायला हवं.